ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। यंदा जून ते सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात सरासरीच्या 106% पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। तर जून महिन्यात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस, ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असल्यानं शेतीच्या मशागतीची कामं ठप्प। दौंड तालुक्यातील हातवळणमध्ये वादळी वाऱ्यानं पोल्ट्री शेड कोसळलं, घटनेत तब्बल 18,000 कोंबड्यांचा मृत्यू, पोल्ट्री फार्म चालकाचं तब्बल 80 ते 85 लाखांचं नुकसान। मे महिन्यात झालेल्या पावसानं जवळपास 1248 हेक्टरवर पिकांचं नुकसान, प्रामुख्यानं आंबा, केळी, कलिंगड, खरबूज या फळ पिकांसह भुईमूग, उडीद, उन्हाळी कांदा या पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात। सोलापुरात मुसळधार पावसामुळे पपईची बाग भुईसपाट, दक्षिण भागातील तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचं लाखोंचं नुकसान। पाऊस वेळेआधी दाखल झाल्यानं धाराशिव जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचं पाणी साचून टरबूज शेतातच खराब होत आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, मंदाना आणि गोगापूर गावात घरांचे पत्रे उडाले, झाडं उन्मळून पडली, अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील कोसळल्याच्या घटना, त्यामुळे आदिवासी कुटुंबियांचे संसार उघड्यावर। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूरच्या करमाळा तालुक्यात पेरू कुजला, यात शेतकऱ्यांचं तब्बल 35 लाख रुपयांचं नुकसान, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची पेरू उत्पादक आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची मागणी। बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगावमध्ये पावसामुळे पिकासह रोपांचं मोठं नुकसान, तात्काळ पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडाऱ्याच्या शहापूर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी, कापणी योग्य भातपीक भुईसपाट, त्यामुळे शेतकरी संकटात, पावसानं जनजीवन देखील विस्कळीत। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात आज पुन्हा पावसाच्या सरी, या पावसाचा रब्बी हंगामातील धान पिकाला फटका। कोल्हापुरात गेल्या 8 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे राधानगरीतील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना या परिसरात जाण्यासाठी बंदी। धाराशिव जिल्ह्यातील तेरणा आणि सीना कोळेगाव प्रकल्पातील पाणीसाठा वाढला, मे महिन्यातच धरणाच्या पाणीसाठ्यात 5 ते 8% वाढ। पुण्यातील शिरूर तालुक्यातील आपटी गावच्या इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला, गावातले तरुण सरपंच अतुल मुरकुटेंच्या नेतृत्वात मदतीसाठी सर्वजण सरसावले। परभणी शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी, काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस, पावसाच्या संततधारेने वातावरणात कमालीचा गारवा। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील गिरजणी येथील तलाव ओव्हरफ्लो, धबधब्यातून ओसंडून पाणी वाहू लागल्यानं पर्यटकांची गर्दी। शेतात काम करत असताना अचानक वीज पडल्यानं एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा, दुसरा गंभीर जखमी झालाय, नांदेडच्या कासारखेडा शिवारातील दुर्दैवी घटना। फलटणमध्ये दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला काही धाडसी तरुणांनी वाचवलं, या साहसी तरुणांच्या धाडसाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस, शेलू बाजार येथे पावसाचं पाणी दुकानात शिरल्याचा प्रकार, नालेसफाई पूर्ण न झाल्यानं पाणी तुंबल्याचा स्थानिकांचा आरोप। भंडाऱ्यात भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला, तर शेतात काम करणारे इतर 2 जण गंभीर जखमी झालेत, खामडी शेत शिवारातील ही घटना आहे। बुलडाणासह शेगाव शहरात मुसळधार पाऊस, शेगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारात, वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांची तारांबळ। पुण्यातील उंद्रीच्या कडनगरमध्ये ओढ्याची भिंत कोसळली, यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झालाय। सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांचे हाल। वाशिम जिल्ह्यात मागील 2 आठवड्यांपासून मान्सूनपूर्व पाऊस, त्यामुळे उन्हाळी ज्वारीची कणसं काळवंडली, बाजारात चांगली किंमत नसल्यानं शेतकरी हवालदिल। यंदा मे महिन्यातच कास पुष्प पठारावर सातारी तुरा या फुलांना दर्शन दिलंय, ही फुलं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटकांची कास पठाराला भेट। कास पठारावर रात्री उशिरा फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिक पर्यटकांच्या वाहनांची पोलिसांकडून तपासणी, हुल्लडबाज पर्यटकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून वाहनांची तपासणी मोहीम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्वतयारी संबंधी आज बैठक होणार आहे।
सर्व मानाच्या 10 पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी याला उपस्थित राहतील. सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. वर्ध्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं आंदोलन. सुधारित वेतन श्रेणी लागू करा, रिक्त पद भरा यासह विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. यवतमाळच्या उमरखेडमध्ये नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना देण्यात येणारा निधी न दिल्यानं आंदोलन करण्यात येतंय. दिव्यांग बांधवांनी भर पावसात लोटांगण घालत आंदोलन केलं. सोलापूर विमानतळावरून 9 जूनपासून अखेर विमानसेवा सुरू होणार. गोवा ते सोलापूर आणि सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा सुरू होईल. त्यासाठी फ्लाय 91 कंपनीकडून आजपासून तिकीट बुकिंगची सुविधा सुरू. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीनंतर मोठ्या प्रमाणात धूर बाहेर फेकला गेला. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून आता हवेची गुणवत्ता चाचण्या करण्यात येणार आहेत. वर्ध्यात नालेसफाई झाली नसल्यानं मनसेनं मुख्याधिकाऱ्यांना खेळण्यातला जेसीबी भेट दिला. लवकरात लवकर नालेसफाई करण्याची मनसेची मागणी आहे. नाशिकमध्ये लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला बेदम मारहाण. तरुणाला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्याच्या मैत्रिणीला देखील मारहाण. दारुड्यांनी दोघांना अमानुषपणे मारहाण केल्यानं परिसरात संताप. यवतमाळ जिल्ह्यात मतिमंद महिलेवर अत्याचार. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल. मारुती ते जगदंबा कॉलेज परिसरात ही घटना घडली. बीडच्या केज तालुक्यात अपहरण करून झाडाला बांधून तरुणाला बेदम मारहाण. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनैतिक संबंधातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मूळ तालुक्यातील चिरोलीत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला केला. मागील 18 दिवसात 10 जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. बीडच्या गेवराई शेतात काम करताना विजेच्या धक्क्यानं बापलेकाचा मृत्यू झाला. महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. जळगावच्या जामनेर पहूर मार्गावर ट्रॅव्हल बसला आग लागली. गाडीतून धूर निघायला लागल्यावर चालकानं समय सूचकता दाखवत वेळीच प्रवाशांना खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला.